हा केक बनवायला सोपा आहे. अंडी न वापरता तयार होतो आणि प्रत्येक वेळेस परफेक्ट फुलतो. तर आज आपण बनवणार आहोत एकदम मऊ, फुललेला आणि बेकरीसारखा एगलेस बटर केक. कुठल्याही साहित्याचं वजन न करता फक्त एका वाटीच्या साहाय्याने आज आपण हा एगलेस बटर केक बनवणार आहोत. त्याचसोबत मी तुम्हाला सांगणार आहे सर्व टिप्स आणि ट्रिक्स ज्यामुळे तुमचा केक होईल एकदम व्हायरल बेकरी स्टाईल. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजचा हा खास एगलेस बटर केक रेसिपी. लागणारं साहित्य आणि प्रमाण बघून घेऊयात. आपल्याला लागणार आहे इथे 1 वाटी घट्ट दही. हे घरचं दही बनवलेलं आहे मी. ताजं दही वापरायचं आणि दही जास्त आंबट असायला नको. आता जेवढं दही घेतलं आहे त्याच वाटीने आपल्याला साखर मोजून घ्यायची आहे. पाऊण कप बटर लागणार आहे. वितळलेलं बटर वापरायचं. बटर वितळून घ्यायचं. त्याचसोबत अर्धी वाटी उकळून थंड केलेलं दूध, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा, 1.5 टीस्पून बेकिंग पावडर, 2 कप मैदा आणि चॉकलेट चिप्स. बरं, हे सर्व साहित्य एकाच वाटीने, घरात जी नॉर्मल आपली वाटी असते त्याच वाटीने हे सर्व साहित्य आपल्याला मोजून घ्यायचं आहे. साहित्य मोजण्यासाठी एकच कुठलं तरी भांडं वापरायचं. बरं, आता मैदा कसा मोजायचा? तर मैदा चमच्याने वाटीमध्ये घालायचा. एकदम हलक्या हाताने घालायचा, त्याला दाबायची वगैरे काही गरज नाहीये. घालत राहायचं आणि वाटी जेव्हा पूर्ण आपली भरेल तेव्हा फक्त हलकीशी अशी हलवून घ्यायची, म्हणजे मैदा आपला एक वाटी झाला आहे की नाही ते कळेल आपल्याला. आता मैदा टाकला आणि तो चमच्याने दाबला, पुन्हा मैदा टाकला, पुन्हा तो दाबून घेतला, असं करायचं नाही. असं केल्यामुळे मैदा आपला वाटीमध्ये जास्त भरतो आणि मग परफेक्ट मेजरमेंट होत नाही. त्यामुळे फक्त हलक्या हाताने वाटी भरायची आणि वाटी भरली असं वाटलं की फक्त हलक्या हाताने वाटी हलवून घ्यायची, फक्त हे पाहण्यासाठी की पीठ व्यवस्थित आहे की नाही. आता बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा हे कसं मोजायचं? तर आपला टीस्पून असतो ना, त्याच्यावर मेजरमेंट असतात. अर्धा टीस्पून, हाफ टीस्पून किंवा 1 टीस्पून असं त्या मेजरिंग स्पूनवर आपल्याला मेन्शन केलेलं असतं. तर आपल्याला हवं तेवढं घ्यायचं. आता बेकिंग सोडा आपण 1.5 टीस्पून घेतला आहे. तर मी फक्त सांगते की बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर हे कसं घ्यायचं. तर चमचा घालायचा, असा स्लाईड करायचा, दाबायचं नाही जास्त, त्याला लेवल करून घ्यायचं आणि हलक्या हाताने राहिलेलं सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि अगदी व्यवस्थित हे असं मेजर करून घ्यायचं. अशा प्रकारे हे परफेक्ट मेजरमेंट होतं. आणि हा आहे अर्धा टीस्पून बेकिंग सोडा. आता इथे मी फक्त सांगितलं आहे. अशाच प्रकारे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर नेहमी आपण मोजून घ्यायची. आता एका भांड्यामध्ये दही घालायचं. घट्ट दही हवंय आणि जास्त आंबट दही नकोय. ताजं दही वापरायचं, घरचं किंवा बाहेरचं वापरलं तरीही चालेल, फक्त आंबट वापरायचं नाही. आता साखर ही थोडी मोठी आहे म्हणून मी दळून घेतली आहे, बारीक करून घेतली आहे. कास्टर शुगर असेल किंवा आयसिंग शुगरही तुम्ही इथे वापरू शकता. साखर फक्त जाड होती, आपल्याला दह्यामध्ये साखर विरघळून घ्यायची आहे. वेळ लागतो, त्याच्यामुळे मी इथे साखर बारीक वाटून घेतली आहे. आता दही आणि साखर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कास्टर शुगर वापरणार असाल तर कास्टर शुगर दह्यामध्ये व्यवस्थित डिझॉल्व्ह करून घ्यायची. शक्यतो जाडसर साखर वापरू नका, त्यामुळे आपलं दही जे आहे, जी कन्सिस्टन्सी आहे तेही बदलतं. साखर इथे पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे. जर कास्टर शुगर वापरणार असाल, साखरेचा कसलाही कण राहता कामा नये. एकतर इथे पावडर केलेली साखर वापरायची किंवा आयसिंग शुगर वापरायची किंवा मग कास्टर शुगर वापरायची. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, फेटून घ्यायचं हलकंसं. हे पहा, आपलं आता इथे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे.
साखर बारीक असल्यामुळे पटकन वितळते, काम सोपं होतं. बेकिंगसाठी सगळीकडे आजकाल कास्टर शुगर वापरतात. वापरायला सोपी आहे. दरवेळेस बारीक करायची गरज नाही. बरं, हे दोन्ही मिक्स करून झालं. आता घालायचं आहे मेल्टेड बटर. बटर वितळून घ्यायचं. पाऊण कप बटर आहे. त्याचबरोबर आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा. अर्धा टीस्पून बेकिंग सोडा आहे आणि 1.5 टीस्पून बेकिंग पावडर आहे. हेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गुठळ्या होऊन द्यायच्या नाहीत. ज्या गुठळ्या असतात त्या व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत किंवा त्या फोडायच्या आहेत. इन्स्टावर जर तुम्ही पाहिलं तर हा केक व्हायरल आहे. एगलेस बटर केक आहे. चहासोबत, कॉफीसोबत खाण्यासाठी परफेक्ट आहे. तुम्ही जर केकची ऑर्डर घेत असाल तर त्यासाठी अगदी डोळे बंद करून तुम्ही हा व्हायरल एगलेस बटर केकच्या ऑर्डर्स घेऊ शकता. हे पहा, हे आता व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडाही व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आता यामध्ये घालायचं आहे 2 कप मैदा. पण त्यापूर्वी अगदी चमचाभर मैदा काढून घ्यायचा आणि ते चॉकलेट चिप्समध्ये टाकायचं. चॉकलेट चिप्सच्या ऐवजी तुम्ही जर ड्रायफ्रुट्स वापरणार असाल तर ड्रायफ्रुट्सही असेच कोट करून घ्यायचे. कोट केल्यामुळे जे ड्रायफ्रुट्स आहेत किंवा जे चॉकलेट चिप्स आहेत ते केकमध्ये व्यवस्थित मिक्स होतात आणि बेक करताना ते केकच्या तळाशी जाऊन बसत नाहीत. सगळीकडे व्यवस्थित आपल्याला दिसतात ते कट केल्यानंतरून. हे असे चॉकलेट चिप्स किंवा ड्रायफ्रुट्स कोट करून घ्यायचे आणि हळूहळू आपल्याला मैदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. मैदा घातला. आता ह्यामध्ये घालायचं आहे 1 टीस्पून व्हॅनिला एसेन्स. मी सुरुवातीला साहित्य सांगताना विसरले होते एसेन्स, तर 1 टीस्पून इथे व्हॅनिला एसेन्स घालायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हलकंसं मिक्स करून झालं की थोडं थोडं करत आपण ह्यामध्ये दूध घालणार आहोत. एकदम हलक्या हाताने मिक्स करायचं. मिक्स करण्यासाठी तुम्ही हँड मिक्सरही वापरू शकता. चला, हलकंसं मिक्स करून झालं की अर्धी वाटी ह्यामध्ये दूध घालायचं आहे. पण दूध एकदम घालायचं नाही. थोडंसं दूध घालायचं, मिक्स करायचं, पुन्हा राहिलेलं दूध घालायचं आणि मिक्स करायचं. सर्व घटक हलक्या हाताने एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. जोर लावून किंवा जास्त हे मिक्स करायचं नाही, नाहीतर केक जो आहे तो कडक होतो. हा एगलेस बटर केक करायला अगदी सोपा आहे. कुठल्याही किचन स्किलची गरज नाहीये साहित्य मोजून घेण्यासाठी. घरातली जी बेसिक वाटी असते, ज्यामध्ये आपण भाजी, आमटी वगैरे वाढतो, ती वाटी वापरायची सगळी साहित्य मोजायला. बाकीचं राहिलेलंही दूध आता आपण ह्यामध्ये घालून व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं. अगदी हलक्या हाताने, गुठळ्या राहता कामा नये. अगदी स्मूथ बॅटर हवं आहे आपल्याला. याआधी आपण एगलेस बनाना केक आणि एगलेस क्लासिक व्हॅनिला केक विथ हॉट चॉकलेट ह्या दोन्ही रेसिपी पाहिल्या आहेत. या दोन्ही केकच्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत, ते नक्की चेक करा. बॅटर आपलं व्यवस्थित इथे मिक्स करून तयार आहे. आता ह्यामध्ये घालायचे कोट केलेले चॉकलेट चिप्स किंवा मग ड्रायफ्रुट्स, तुम्हाला जे वापरायचं आहे ते, आणि हे सुद्धा हलक्या हाताने केकच्या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचं. आणि हे सगळं करण्यापूर्वी आपण जेव्हा केक करायला घेतो त्याच्या आधी ओव्हन प्रीहीट करायला ठेवायचा. जर तुम्ही केक कढई किंवा कुकरमध्ये बनवणार असाल तर मध्यम आचेवरती कढई किंवा आपला जो कुकर आहे तोही झाकण ठेवून 10 मिनिटे प्रीहीट करून घ्यायचा. ओव्हन 180 डिग्री सेल्सिअसवर 10 मिनिटे प्रीहीट करून घ्यायचा. केकचं अगदी स्मूथ, हलकं आणि घट्ट बॅटर आपलं तयार आहे. बॅटरची कन्सिस्टन्सी लक्षात ठेवा. केक बॅटरची अशीच कन्सिस्टन्सी हवी आहे, हलकं, घट्ट आणि स्मूथ. केकचं बॅटर आता आपण केक टिनमध्ये घालून घेऊयात. केक टिनला खाली बटर पेपर किंवा पार्चमेंट पेपर लावायचं आणि कडेने तेल किंवा बटर लावायला विसरायचं नाही. केक टिन आपला प्रिपेअर हवा. केक बॅटर बनवण्याच्या पूर्वी बॅटर बनवलं आणि नंतरून केक टिन प्रिपेअर करायला घेतला असं करायचं नाही. केक टिन आधीच व्यवस्थित बटर पेपर वगैरे लावून रेडी ठेवायचा. आता हे बॅटर सर्व केक टिनमध्ये घालायचं.
एकदम स्वच्छ पुसून सगळं केकचं बॅटर केक टिनमध्ये घालायचं. सगळं केक बॅटर घालून झालं की स्पॅट्युलाच्या मदतीने ह्याला लेवल करून घ्यायचं. सगळीकडे व्यवस्थित पसरून घ्यायचं. आणि हलकंसं ह्याला टॅप करायचं 2 ते 3 वेळा, जास्त नाही. टॅप करून झालं की सजावटीसाठी वरतून थोडेसे चॉकलेट चिप्स किंवा ड्रायफ्रूट्स घालायचे आणि प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये 35 ते 45 मिनिटं केक बेक करून घ्यायचा आहे. ओव्हन प्रीहीट आपण 180 डिग्रीजवर केला होता, पण केक बेक करण्यासाठी ओव्हनचं टेम्परेचर जे आहे ते 170 डिग्री सेल्सिअस ठेवायचं. आणि कढई किंवा कुकरमध्ये केक बेक करणार असाल तर मंद आचेवरती केक बेक करून घ्यायचा. मला केक बेक करण्यासाठी 40 मिनिटं लागली आहेत. हे पहा, टूथपिक घातल्यानंतरून केकचं बॅटर चिटकत नाही आहे, म्हणजे आपला केक व्यवस्थित बेक करून झाला आहे. केकला असंच 10 मिनिटे केक टिनमध्येच थंड करायला ठेवायचा. 10 मिनिटे झाले की ह्याच्या कडा लूज करून केक डिमोल्ड करून घ्यायचा. वायर रॅकवरती डिमोल्ड करायचा आणि वायर रॅकवरतीच केक पूर्णपणे थंड होईपर्यंत असाच ठेवायचा. आपण व्यवस्थित टेन आपला बटर पेपर लावून आणि तेल लावून प्रिपेअर केला होता, त्यामुळे केक कुठेही चिटकत नाही, सहजपणे निघतो टेनमधून. आणि तुम्ही इथे बघू शकता केक किती व्यवस्थित आणि छान फुलला आहे, अगदी मऊ झाला आहे. केक गरम असतानाच कट करायचा नाही किंवा त्याला हाताळायचा नाही. केक पूर्णपणे थंड होऊन द्यायचा, नाहीतर केक तुटतो. आणि अशा प्रकारे आपला व्हायरल आणि ट्रेंडिंग एगलेस बटर केक तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. बाय.